पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मनापासून आभार मानतो. अध्यक्ष पांडुरंग सांडगोर आणि सर्वच पत्रकार, कारण मला वाटतं अनेकदा डिबेट झाली आता, परंतु त्या डिबेटमध्ये मगाशी ताई बोलल्याप्रमाणे बरेच कार्यकर्ते खाली असतात आणि आम्हाला आमचं विजन सांगता येत नाही, गोंधळ होतो. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला बोलण्याची संधी तुमच्यामुळे प्राप्त झाली. मी पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना माझ्याकडं पूर्णपणे पुणे शहराच्या बाबतीमध्ये जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे तो माझ्या कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो. कारण आपण जर पाहिलं, जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजनवरती बोलणार आहोत. प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस 30 तारखेनंतरनं समोरासमोर काय गोष्टी होतील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे. कारण मला वाटतं की ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही. अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात आणि निवडणुका झाल्या की ते परत झाकून ठेवले जातात. असे अनेक विषय आतापर्यंत झालेले. माझा महत्त्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे. आज पुणे शहराची वाहतूक पाहिजे, आपण रस्त्यावरती उतरलो की मला वाटतं की जिथेच आजपर्यंत, आता पांडादादा सुद्धा मला फोन केला अर्धा तास अगोदर, कारण मी पोहोचेल का नाही. आणि हे सगळं जर प्रत्येक जण इथं बसलेला प्रत्येक जण वाहतूक समस्येने ग्रासलेला आहे. म्हणजे मला वाटतं की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर्स करून चालणार नाही. त्यापेक्षा मला वाटतं की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे, उदाहरणार्थ एस टी, ह्याच्यासाठी शहराच्या चारही दिशेला एस टी डेपो होणे गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार जवळजवळ 2500 एस टी या पुणे शहराच्या चारही दिशेने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेटला येतात. त्यामुळे कात्रज, आपल्या उरळी कांचन, इकडे विश्रांतवाडी, या बाजूला बाणेर, ह्या चारही दिशेला महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात अम्युनिटी स्पेसच्या जागा आहेत. याच्यामध्ये जर स्वारगेटचा डेपो हलवला तर चारही दिशेला जाणाऱ्या गाड्या ह्या चारही दिशेवरून जाऊ शकतात. एक एस टी म्हणजे साधारण 3 4 व्हीलर होतात. म्हणजे महत्त्वाचा ताण जो येतो तो एस टी असतील किंवा बसेस असतील, याच्यामुळे शहरावरती ताण येतो आणि ह्यांना पहिल्यांदा आपल्याला शहराच्या बाहेर काढावं लागेल. आणि पूर्वी स्वारगेट हे हब होतं, त्यामुळं इथून तिथून सगळीकडे येणारे लोक स्वारगेटला या करायची. परंतु आता एका घरामध्ये साधारण 2-3 4 व्हीलर झालेले आहेत. त्यामुळे लोक ज्या त्या भागातले लोक जिकडे तिकडे जाऊ शकतात. त्यामुळे किती वर्ष आपण फ्लायओव्हर्स, ग्रेड सेपरेटर्स ह्या गोष्टी करत बसणार. दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो PMPMLचा विषय आहे की आत्ताच अण्णांनी सांगितलं की 300-350 बसेस याच्या माध्यमातून आपण PMPMLच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने आपल्याला दिल्या. परंतु मला याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय सांगावा असं वाटतो की 300-350 बसेस आपण घेतल्या, अजून सुद्धा 300-350 बसेस आपण घेणार आहे. परंतु ह्या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या बसेस लावण्याची व्यवस्था काय, की आज ह्या ज्या बसेस आहेत, तुम्ही आमच्या कात्रज भागामध्ये या 4 PMPMLचे डेपो आहेत माझ्याकडे. प्रत्येक रस्त्यावरती PMPMLची एक गाडी तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईनी लागलेली दिसते. आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार आहे का नाही? आपण नुसते ठेकेदार पोचणार आहे का? ठेकेदारांसंग जे PMPMLचा MOU झाला त्याच्यामध्ये प्रत्येक ठेकेदारांनी त्याचा PMPMLचा स्वतंत्र त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे. परंतु असं पार्किंग न होता प्रत्येक ठेकेदाराच्या गाड्या आहेत त्या भागामधल्या रस्त्यावरती उभ्या आहेत. आज हा प्रश्न आमच्या उपनगरामध्ये पाहिला तर सकाळी फुटपाथवरती गाड्या उभ्या असतात, तिकडून त्या प्रत्येक गाड्या एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत की त्यांचे प्रत्येकाचे ऑइल लिकेजेस तिकडे रस्त्यावरती असतात. फुटपाथवरती लोकांचं पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक तिकडे घसरतात, त्यांना ऍक्सिडेंट होतात चालताना. म्हणजे फुटपाथवरती या बसेस उभ्या असतात. ह्या बसेससाठी आपण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाहीये, बसेस घेतल्या तर त्यांचा यार्ड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. दुसरा विषय पाणी प्रश्नाचा. पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण खडकवासला या धरणावरती आपण अवलंबून आहोत. आता कुठंतरी भामास्केरचं काही प्रमाणात पाणी आपल्याकडे येऊ लागले. मला वाटतं की माझ्या शहराचं स्वतंत्र असं धरण होणार आहे का नाही कधी? माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो का नाही? आज आमच्या कात्रजच्या घाटमाथ्याचा विचार केला तर मी 2012 पासून, ज्यावेळेस मी 2012ला विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस मी अजितदादा पालकमंत्री होते, त्यांना त्यावेळेस मी पायलट प्रोजेक्ट म्हणून कात्रज भागात दिला होता. 1800 एकर जागा आहे कात्रजच्या घाटमाथ्यावरती, जी की आता राज्य सरकारच्या मालकीची, आता ती महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्या 1800 एकर जागेमध्ये भिलारवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्ट आहे आणि त्या लखनदाऱ्यामध्ये आता एक पाझर तलाव आहे आणि दुसरा नवलाईदारा म्हणून आहे जो की गुजरवाडी निंबाळकरवाडी भागामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा एक पाझर तलाव आहे. ह्या दोन्ही ठिकाणच्या पाझर तलावांची जर साठवण क्षमता वाढवली
तर मला वाटतं दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमीत कमी 6 ते 8 महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही 1 रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न 100% सोडवू शकतो. एका भागाचा पाणी प्रश्न सुटला तर जो लोड सगळा खडकवासल्यावरती येतो. अशाच प्रकारे पुण्याच्या चारही दिशेला जे पाण्याचे स्रोत आहेत हे स्रोत कुठेतरी अडवून, कारण आता अन्न म्हटले की आज आपली पुणे शहर हे देशातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली. जर सगळ्यात मोठी महानगरपालिका आज आपण परमिशन देतोय, परंतु त्या ठिकाणच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न याच्याकडे आपण लक्ष देताना दिसत नाही. तर मला वाटते की जर या पुणे शहरामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे, सिटी इंजिनियर आहे, तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर तुम्हाला द्यावा लागेल. या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनियर द्यावा लागेल. कारण आता आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्ही 15 वर्ष बघतोय की जो अधिकारी पथला असतो तो उठतो पाण्यामध्ये टाकला जातो, जो पाण्यामध्ये असतो तो उठतो त्याला पथमध्ये टाकलं जातं, त्याला तिकडे सेटल होण्यासाठी वर्ष लागतं. मग एवढे महत्वाचे विषय असताना कचऱ्याचा प्रश्न जर आपण घेतला तर कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपला एक सेपरेट इंजिनियर का नाहीये? इकडचेच खालचेच आपण कुठले तरी अधिकारी घेतो, तिकडे त्यांना ठेवतो. त्यामुळं त्यांचं त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ते कार्यरत असतात त्यांचं तिकडं त्यांचं स्किल वापरले गेलं पाहिजे. असं न होता महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. असे इंजिनियर्स लोक जे त्याच्यामध्ये निष्णात आहेत, अशा निष्णात लोकांची मला वाटते की या महत्वाच्या विषयामध्ये पाणी, ट्रॅफिक, कचरा, रस्ते या विषयामध्ये अशा निष्णात लोकांची मला पहिल्यांदा वाटेल की अशा निष्णात लोक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असले पाहिजे, ना की कुणीतरी बसवलेले हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे असं नाही. ज्याला ज्या विषयामध्ये ज्याचं स्किल आहे तो त्या विषयामध्ये तिथं त्याला त्या विषयाची जबाबदारी त्याला देता आली पाहिजे. तर तुमच्या शहराची वाहतूक व्यवस्था सुधारू शकते. RMDच्या माध्यमातून करोडो रुपये, लाखो, हजारो कोटी रुपये आपल्याकडे आले. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज आपण पाहतोय की नदी सुधार प्रकल्प नाही येतो, नदी सुधार प्रकल्प नसून नद्या बुजवण्याचा प्रकल्प आहे. आज आपण संगमच्या भागामध्ये गेलो तर 700 फुटाची जी नदी होती तर 250 फूट एका बाजूने, 250 फूट एका बाजूने, 700 फुटाची असणारी नदी आज 350 फुटामध्ये आपण कव्हर करतोय. दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी भिंती घातल्या. म्हणजे भविष्यातनं पुणे शहराची रचना जर पाहिली तर मुळामुठीकडे जाणारं दोन्ही बाजूचं जे पाणी आहे या भिंतींमुळे अडणार आहे. नशीब यावर्षी 2019 सारखा पाऊस झाला नाही, नाहीतर जो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन त्या नदी सुधार प्रकल्पाची अवस्था मला वाटतं, माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की जो नदी सुधार प्रकल्प 2022च्या अगोदर चालू झाला तो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन जर आपण पर्णकुटी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्याचं वास्तव तुमच्या समोर आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी सुधार प्रकल्प राबवत असताना नुसत्या नद्या बुजवून मला प्रकल्प राबवायचे नाही, तर जे त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट आहेत हे फिल्ट्रेशन प्लांट 100% हे पहिले नीट झाले पाहिजे. जर नद्यांमध्ये जाणारं पाणी हे स्वच्छ पाणी नद्यांमध्ये गेलं तर नद्या आपोआप स्वतःला स्वच्छ करतील. त्या ठिकाणी तो नदी सुधार प्रकल्प जे आहे नुसतं बुजवून त्याच्या बाजूने कुठेतरी नदी, रस्ते, त्याच्या बाजूने कुठेतरी गार्डन्स, म्हणजे दिखावा करायचा नाही मला विकासाचा. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे NGOs त्याच्यामध्ये काम करतात या सगळ्या NGOsला विचारात घेऊन नदी सुधार प्रकल्प राबवणं मला आवडेल. आणि जे पाणी, घाण पाणी जे नदीमध्ये सोडलं जातं ते पुढे जाऊन तिकडे आपण एक प्रकारचे मला वाटतं आपण पुणेकर त्या उजनी धरणाच्या भागावरती जी लोक आज पाणी पितात त्यांच्यासाठी एक आपण विष पेरतोय. तर मला वाटतं ते विष न पेरता त्या खालच्या लोकांसाठी एक पुण्याचं काम म्हणून या नद्या पहिल्या स्वच्छ झाल्या पाहिजे. नद्या स्वच्छ झाल्या तर त्या 100% ते प्रकल्प चांगले होतील. महत्वाचा विषय अजून एक की या पुणे शहरामध्ये जी काय आता सुरक्षा व्यवस्था आहे ही अतिशय या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले. लाखो करोडो रुपयांचा ड्रग्ज या शहरामध्ये आलेला दिसतो आणि मला वाटतं की त्याच्यामुळं पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कुछ कमी झालेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला 100% आवडेल. विशेषतः महिला भगिनींवरती होणारे अत्याचार, अन्याय याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये झालं पाहिजे. कारण महिलांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असलं पाहिजे. तर स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नांना जे काही कॉन्फिडेन्शियल विषय असतात, जे बोलायचे असतात, जे बोलता येत नाहीत ते विषय त्या ठिकाणी एक महिलेचे प्रश्न दुसरी महिला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून बसली तर 100% ती त्या ठिकाणी ती महिला चांगल्या प्रकारे काम करू शकेल. अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये आपण आता पाहतोय की पुणे शहर अंमली पदार्थांचा विळखा वाढत चाललाय दिवसेंदिवस. शहरातल्या शाळांच्या आसपास जर आपण पाहिलं तर शहरातल्या शाळांच्या आसपासच हे सगळे विषय मिळतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर कोरोना कालावधीमध्ये
या पुणे शहरामध्ये जो फर्स्ट वेव्हला डेथ रेट होता तो 56चा होता आणि सेकंड वेव्ह ज्या टायमाला आणि तो 76चा झाला. याचा अर्थ आपल्या शहराची आरोग्य व्यवस्था ही कुचकामी ठरली. मला वाटतं की या आरोग्य व्यवस्थेवरती मला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो करोडो रुपये आपण त्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करतो आणि शेकडो करोडो रुपये आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने तर सगळे पैसे खर्च होतात. आज महानगरपालिकेच्या दवाखान्यात जायचं म्हणलं तर माणूस 10 वेळा विचार करतो तो महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊ का नको हा प्रश्न पडतो. आज आपल्याकडं ससून सारखं रुग्णालय आपण जेव्हा स्मार्ट सिटी म्हणून स्वप्न बघतो त्यावेळेस ससून सारख्या रुग्णालयामध्ये आयसीयू विभागामध्ये 32 वर्षाच्या तरुणाला उंदरं कुरतडतात. म्हणजे ही कसली स्मार्ट सिटी आहे. आपण ह्या विषय स्मार्ट सिटी ही फक्त कागदावरती नसली पाहिजे तर ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणता आली पाहिजे. त्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये हे सगळं करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये 20/7/2000 एक ठराव मान्यता झालेला आहे की तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे माल धक्का चौकामध्ये, या माल धक्का चौकाच्या शेजारी 20/7/2000 त्या शेजारची जी 2 एकर जागा आहे या 2 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण असा प्रस्ताव मान्य झाला. प्रत्यक्षामध्ये राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे, महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे, परंतु तो अजून अडखळलाय. शहरामधल्या ज्या लायब्ररी आहेत, शहरामधली जी वाचनालय आहेत यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक चांगलं अस्तित्व देण्याचं काम मला करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो त्या ठिकाणी 2 एकर जागेचं रिझर्वेशन मान्य झालेलं आहे त्याचा आता कुठेतरी टेंडर लावून त्याचं काहीतरी करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तो मी थोड्या दिवसामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे. मला वाटतं की ते न होता ज्या विषयासाठी 24 वर्षापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण करावं हे जर केलं असेल तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं काम मला त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाचं करता येईल. शिवाय पुणे शहरातली स्मारकं आज पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून मानलं जातं. आज पुणे शहरातली ज्या मोठ्या मोठ्या थोर पुरुषांची स्मारकं आहेत ही स्मारकं निव्वळ त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आल्या की साफ केली जातात. असं न होता त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती स्मारकं दिसली पाहिजे, कारण ती आपली प्रेरणा स्रोत आहेत. आणि ती प्रेरणा स्रोत जर आपण जपली तर मला वाटतं की चांगला विकास चांगला आपण करू शकतो. हा माझा एक पाणी अजेंडा आहे आणि जो मला कुठल्या कागदावरती घ्यायचा ना तो माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि तो डोक्यामधला अजेंडा मी भविष्यामध्ये तुम्हाला या पुणे शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून कात्रज भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मी अनेक मोठी मोठी कामं केलेली आहेत. आणि मला वाटतं की पुणे शहर आता जर आपण पाहिलं तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतर ना कोणाच्या मागं बसून बाकं वाजवायची नाही आहेत. मला त्या ठिकाणी पुणे शहराचा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटीच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये देतो, 200 कोटी प्लस आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराच्या माध्यमातून जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, मग आपल्याकडे येताना 70-80 कोटीच्या माध्यमातून तो काय येतो. त्यासाठी मला मांडायचंय की जर माझं शहर एवढा मोठा जीएसटी देत असेल तर माझ्या शहरात येणारा जीएसटीचा परतावा आज आपल्याकडे 3 खडकी बोर्ड कॅन्टोन्मेंट आणि देवरोड असे 3 बोर्ड आपल्याकडे आहेत. तिन्ही बोर्डांमधले जे व्यापारी आहेत यांच्याकडून जो जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो, हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जीएसटी येताना तो राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकारकडं ह्या तिन्ही खडकी कॅन्टोन्मेंट आणि देवरोड या 3ही बोर्डांचा कुठेही नोंद नसल्यामुळं तो डायरेक्ट महानगरपालिकेकडे जमा होतो. म्हणून आज या 3ही बोर्डांमध्ये कुठेही विकास कामं होऊ शकत नाहीत, यांना पैसे मिळत नाहीयेत. एक तर ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत इथं महानगरपालिकेमध्ये मर्ज होऊ शकतात का हे पाहणं गरजेचं. नसेल होऊ शकत तर त्यांना त्यांचा स्वतंत्र निधी या 3ही बोर्डांना मिळाला पाहिजे. यासाठी मी भांडणार आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी मी 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये सांगू शकत नाही. सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत की जे येणाऱ्या 30 तारखेनंतर त्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या कराव्या लागतील. जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इश्यूज आहेत मला वाटतं की त्याच्यापेक्षा भयंकर माझ्या शहराचे इश्यू आहेत. माझ्या शहराचे इश्यू मला ते सॉल्व्ह करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं की मी ज्या आघाड्यांवरती ज्या ठिकाणी मी यशस्वी झालोय तोच सेम अजेंडा मला या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये करायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.